नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर अ स्माइलिंग ग्लॅडिएटर. तर आज नक्कीच अजून एक चांगली ग्रेट न्यूज आपल्याला मिळत आहे. पाय नेटवर्कचं 8 डिसेंबरला एक नवीन अपडेट आलेला आहे आणि त्याच्यातले महत्त्वाचे पॉईंट्स जे आपल्याला पाहिजे आहेत. तर 10+ मिलियन्स पायोनियर झाल्यानंतर काय होणार आहे त्याच्यावर डिसिजन आणि मेन नेटबद्दल नक्की काय डिसिजन होणार आहे. तर ह्याच दोन्ही अपडेट बरोबर आपण आज तुम्हाला भेटत आहोत. तर चला तर बघूया. तर मित्रांनो, तुम्ही आत्ता स्क्रीनवर बघत आहात 8 डिसेंबरला 6:32 सकाळी हे अपडेट आलेलं आहे आणि आत्ता मी तुम्हाला तेच देत आहे. तर याच्यात काय सांगितलं आहे, तर 10 मिलियन प्लस पायोनियर्स आणि मेन नेट इन अ इयर जसं आपण बघितलं. तर माइन बिफोर द नेक्स्ट हाल्विंग असं जे आपण बघत होतो त्याची आता वेळ आलेली आहे. तर तो एक मेसेज आपण आधी बघूया. द बेस मायनिंग रेट हाल्वड म्हणजे हाफ व्हेन पाय क्रॉस्ड 10 मिलियन एंगेज्ड पायोनियर्स. Your mining rate will adjust with your next session. तर यात अजून पुढं काय दिलं आहे, द halving projects पाय scarcity mine at a higher rate while you can. The mining rate will either halve or fall to zero when pi reaches 100 million. मग आता अजून एक काय त्याने दिले, पॉसिबिलिटी ॲट मेननेट इन अ इयर. तर ह्याच्यातनं एक मेसेज काय मिळतं आहे की आजचा आपला एक सेशन जो होत आहे त्याच्यात 10 मिलियन प्लस नंतर डिसिजन जो आलेला आहे तो आता मी तुम्हाला दाखवणार आहे. प्लस नक्की जे आत्ता फ्री माइन्स मिळत आहेत आपल्याला कॉईन्स ते आपल्याला मिळणार का नाही यापुढं तो सेकंड मी डिसिजन देणार आहे, सांगणार आहे आपल्याला. आणि मेननेटबद्दल नक्की काय होणार आहे तर त्यांचे फ्युचर प्लॅन्स. तर चला आपण आता बघूयात रीड ॲनालिसिस अँड प्लॅन्सवर. तर यात आपल्याला दिसत आहे की मायनिंग, मेननेट अँड युटिलिटीज ह्या 3 गोष्टी आपण आत्ता इथं डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट थिंग की कुठल्या कुठल्या गोष्टी यांनी इथं आता डिस्कस केलेल्या आहेत. तर क्वेश्चन अँड डिसिजन ऑन मायनिंग आफ्टर 10 मिलियन ह्याच्यासाठी आपण खूप वाट बघत आहोत. तर ॲनालिसिस फॉर मेकिंग द अबोव डिसिजन अँड एक्साइटिंग प्लॅन्स फॉर लॉन्चिंग मेननेट अँड क्रिएटिंग युटिलिटीज. तर फर्स्ट आपण आता बघूया द क्वेश्चन अँड डिसिजन. आता नक्की काय झालं आहे, टू हॉल म्हणजे हाफ केली आहे का टू स्टॉप, दॅट इज अ क्वेश्चन. आणि तर त्याच रिगार्डिंग भरपूर त्यांच्या मीटिंग झाल्या, डिस्कशन्स झाली आणि त्यांनी इथं त्या कंटेंट्सच्या रिलेटेड क्वेश्चन्स टाकलेले आहेत. तर आपण इथं बघत आहात पायज ओरिजिनल डिसिजन ऑन इकॉनॉमिक मॉडेल अँड मायनिंग मेकॅनिझम आर टू स्ट्राईक अ बॅलन्स बिटवीन ॲक्सेस अँड स्कॅर्सिटी. While aiming to the most inclusive and widespread digital currency in the world, Pi tries to achieve a level of scarcity through a mining mechanism where the base rate halves when the network size increased by 10x. असा एक त्यांचा विचार आहे चालू. तर आपण आता मेन पॉईंटला जाऊ. Today we have crossed the mark of 10 million engaged pioneers and need to make a decision on whether the base mining rate half or falls to zero. हेच आपण आता बघणार आहोत. तर सगळ्या डिसिजन नंतर प्रोसेस ऑफ डिसिजन मेकिंग ह्या पॉईंटवर आपण आलेलो आहोत. The core team's decision on this question based on data and analyze that we have about a network ecosystem input from community
म्हणजे वेगवेगळ्या त्यांनी सोर्सेसकडनं सगळे फीडबॅक घेतले आहेत आणि सगळे फीडबॅक वगैरे झाल्यानंतर ते ॲनालाइज केल्यानंतर एक्सपर्टीज बरोबर बोलल्यानंतर तर ओव्हरव्ह्यू ऑफ कम्युनिटी व्ह्यूज ह्या पॉईंटवर आपण आलेलो आहोत. द कम्युनिटी ऑप्शन्स or opinions about whether to half or stop mobile mining at 10 million mark are split. तर ह्या दोन गोष्टींवरती त्यांच्या चर्चा झालेली आहे आणि आता ती चर्चेचा नक्की डिसिजन काय झाला तर ते आपण आता बघणार आहोत. तर हा डिसिजन मी तुम्हाला आता दाखवत आहे. After analysis of all data mentioned above, the core team has decided, बघा मित्रांनो, the base mining rate is half at the mark 10 million. म्हणजे आता आजच्या सेशननंतर पुढच्या सेशनला तुमचं मायनिंग स्पीड म्हणजे आपलं मायनिंग स्पीड हे हाफ होणार आहे. द बेस मायनिंग रेट विल बी 0.19 पाय पर आवर मीन्स हे ह्या स्पीडला आपलं ते मायनिंग स्पीड होणार आहे. म्हणजे एक चांगली गोष्ट पण आहे आणि की आपल्याला ह्यापुढं पण फ्री कॉईन्स मिळत राहतील पण ते हाफ स्पीडनं. तर जे नवीन असतील त्यांना ह्याचा बेनिफिट मिळेल, ज्या ऑलरेडी ओल्ड युजर्स आहेत त्यांना पण याचा बेनिफिट मिळत राहील. तर नक्कीच हा एक चांगला डिसिजन आहे मित्रांनो. तर आता ह्याच संदर्भात इथं त्यांनी खाली अजून बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. कोर टीम ॲनालिसिस फॉर द डिसिजन व्हॉट्स इन द व्हाईट पेपर. तर हे तुम्ही बघत आहात. आणि इथं त्यांनी दिलं आहे नेटवर्क ग्रोथ स्पीड इज फास्टर दॅन वी ओरिजिनली एक्सपेक्टेड. तर हे आपल्या सगळ्यांमुळेच घडत आहे मित्रांनो. तर ह्याच्यात त्यांनी थोडीशी त्यांची माहिती दिलेली आहे कसं काय काय घडलं आहे 2017पासून पुढं आणि मेन लॉन्चिंग झालं 2019ला. तर हे तुम्ही नंतर परत तुम्ही वाचू शकता सगळं. मी ह्याच्यातलं महत्त्वाचं देतो सगळं तुम्हाला माहिती. तर इथं त्यांनी काही पॉईंट दिले आहेत. हाऊ डज द डिसिजन अफेक्ट पायज व्हिजन अँड मिशन. तर आता इथून पुढं ते आपलं स्पीड तरी करतील पण आता मेननेट संदर्भात त्यांनी काय दिलं आहे तर इथं अजून एक दिलं आहे. फर्दर मोर इन इंडस्ट्री पॅनल ऑफ पाय कन्व्हेन्शन वन मेजर थीम दॅट came up in community opinions was that we need collaborate with traditional businesses including banks, tech giants, retailers accepting Pi as a payments. तर ह्या गोष्टीवर सुद्धा काम चालू आहे मित्रांनो. आता आपण इथं आलो आहोत मेननेट संदर्भात. प्लॅन्स फॉर व्हॅल्यू क्रिएटिंग डिमांड्स अँड डिसेंट्रलायझेशन. आता त्यांनी याच्यात सांगितलेलं आहे की मेननेटचा जो प्लॅन आहे वी वॉन्ट टू फास्टन स्पीड ऑफ बिल्डिंग मेननेट अँड युटिलिटीज इन पॅरलल. वी आर सेटिंग अप अ 1 year रोडमॅप टू लॉन्च द पाय मेननेट. म्हणजे कमीत कमी किंवा जास्तीत जास्त 1 वर्षाच्या आतच मेननेटला आपली करन्सी लॉन्च झालेली असेल मित्रांनो. तर KYC सुद्धा तोपर्यंत सगळ्यांचे करून घेणार आहेत ते. वन्स इनिशियल मेननेट रोड मॅप इज कंप्लीट वी आर शेअर विथ द कम्युनिटी सून. म्हणजे आता ते जो रोडमॅप आहे तो बनवत आहेत
आणि ते झाल्याला लगेच तुम्हाला अपडेट मिळून जाईल. आता त्याच्यावर पुढचं सगळं डिसिजन येईलच मित्रांनो. तर इथं तुम्ही बघत आहात. तर राईट नाऊ वी आर फोकसिंग ऑन 2-pronged approach analyzed above to aim to launch mainnet based on 1-year roadmap and to fasten the speed of in creating utilities. तर नक्कीच मित्रांनो, ही एक चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे की आपली पाय नेटवर्क करन्सी पुढं आता रूप चांगलं घेत आहे. जर तुम्ही नवीन युजर असाल तर अजय 1488 हा इन्व्हिटेशन कोड वापरून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. तर नक्कीच हे अपडेट आपल्याला एक आनंदाची बातमी देत आहे. तर अशा पद्धतीनं जर तुम्हाला आमचे चॅनल्स आवडत असेल तर नक्कीच तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.